एकूणच काल पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं आपल्या पत्रकार परिषदेत, त्याच्या विरोधात आपण एक पोस्ट केलेली, काय सांगाल, काय पोस्ट आहे? काल मोठ्या साहेबांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार हे जे वक्तव्य केलं, अर्थातच ते वक्तव्य मूळ म्हणजे त्यांना सांगायचा असा उद्देश होता की सुप्रिया ताई आणि बाहेरच्या पवार म्हणजे सुनेत्रा वहिनी, असा जो त्यांनी असं वक्तव्य करून जो सुनांचा अपमान केलेला आहे. कारण का मुलगी जर लक्ष्मी आहे तर सून ही महालक्ष्मी आहे. आणि ज्या पवार साहेबांनी महिला धोरण राबवलं, महिला सक्षमीकरण केलं, त्यांच्याकडनं हे वक्तव्य येणं म्हणजे समस्त सुनांचा, मातांचा हा अपमान आहे. जी मुलगी कुळ बदलून जन्मदात्या बापाचं घर सोडून दुसऱ्या कुळात येते, त्यांचं कुळ वाढवते, तिला जेव्हा सन्मान देण्याचं किंवा तिला काहीतरी देण्याचं जेव्हा वेळ येते, त्यावेळी मूळ पवार आणि बाहेरचे पवार असं वक्तव्य जे काही करण्यात आलं, त्याच्यामध्ये समस्त सुना ह्या अत्यंत त्यांना ते वेदनादायक झालेलं आहे, वाटलेलं आहे. आणि याच सुना म्हणजे बारामती मतदारसंघातनं मतदानातनं दाखवून देतील. मोठ्या साहेबांविषयी किंवा सुप्रियाताईंविषयी आम्ही कधीही वाईट बोललेलो नाही आणि बोलणारही नाही, परंतु निवडणूक ही विकासावर, डेव्हलपमेंटवर करायची असते. तुम्ही डायरेक्ट मतदारांना सुप्रिया सुळेंना मतदान करा म्हणले असतं तर आम्हाला त्याच्यात काहीच वाटलं नसतं. परंतु ज्या सुनेनी तुमच्या घरात येऊन गोकुळ बनवलं, कुटुंबवत्सल बनवलेलं असतं, तिला जर तुम्ही बाहेरचे पवार म्हणून म्हणणार असतील तर असं प्रत्येक त्या सुनांचा अपमान आहे. आणि सगळ्यात वाईट म्हणजे हे वक्तव्य खुद्द दस्तूर मोठ्या साहेबांनी केलेले, याचाच आम्हाला फार मोठा धक्का बसलेला आहे. ताई, एकूणच बघायला गेलं तर मग वारंवार अजित पवारांवरती किंवा सुनेत्राताईंवरती आरोप होताना पाहायला मिळतात. जसं की शरद पवारांनी सांगितलं की बारामती आधुनिक करण्याची जी वीट आहे ती मी रचली आहे आणि त्याचं क्रेडिट दुसरं कोणतरी घेऊन जात आहे. त्याबद्दल काय? मुळामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी पक्ष स्थापन केल्यानंतर जी काही डेव्हलपमेंट केलेली आहे, त्यांच्या त्या डेव्हलपमेंटमध्ये माननीय अजितदादा खांद्याला खांदा देऊन उभे होते आणि त्यांचं काम हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्याच्यामुळे इथं मला म्हणावं लागेल की पोटच्या लेकीसाठी मोठे साहेब धृतराष्ट्र झालेले आहेत, हे मला खेदाने म्हणावं लागेल. कारण का ज्या पद्धतीने प्रचार भावनिक आणि एवढा खालच्या दर्जेला आणून पवारात कुटुंबातलेच लोक हे अजितदादांबद्दल किंवा सुनेत्रा वहिनींबद्दल जर बोलत असतील तर ही इलेक्शन डेव्हलपमेंटवर, विकासावर, काम करण्यावर न नेता कुठेतरी भावनिकवर नेण्याचा प्रयत्न आहे. परंतु हा प्रयत्न बारामती मतदारसंघातील सगळ्या लोकांना माहिती आहे आणि ते हाणून पाडतात.